बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झाले। तुम्ही पाहू शकता, मी एका कापसाच्या शेतामध्ये उभा आहे। कुर्ला परिसरात हे शेत आहे, या शेतकऱ्यांचं शेत आहे। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला आहे। शेतकऱ्यांची मागणी एकच आहे, आता हे जे नुकसान झालं आहे या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळाली पाहिजे। हे शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकी त्यांची सरकारकडे काय मागणी आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या शेतकऱ्यांना धीर दिला आहे। आजी काय सांगणार, काय नुकसान झालं? 50,000 रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे। 50,000 रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे। काय उरतं ह्याच्यात? काय करायचं? शिक्षण करायचे आहे का? काय काय करायचं? सगळं त्याच्यातच आलं। दुसरा कोणचा आधार नसतो शेतकऱ्याला, ह्याच्यावरच सगळं असतं। एवढ्यात भागत आहे का? त्यांनी एवढे तेवढे काय म्हणते तर ते पटत नाहीत, त्या कोणाला मान्य नाहीत। नाही, 50,000 रुपये हेक्टरी द्यावा त्यांनी। तुमचं किती एकर शेत होतं? त्या शेतामध्ये काय काय लावलं होतं आणि कसं नुकसान झालं? सोयाबीन, कापूस, ऊस, सगळ्या थोड्या थोड्या वस्तू असतात शेतकऱ्याच्या। सगळ्या त्या कोणत्याच वस्तूला काही राहिली नाही, सगळं कामातून गेले। ऊस सुद्धा असे सगळे साफ झाले। ऊस पाणी तुमचं ऊस किती ताकदवान आहे ते सुद्धा गेला। ऊस डोळ्यात पाणी आलं हा, तुमच्या? डोळ्यात पाणी नाही, आम्हाला रात्र साऱ्या झोपी येत नाहीत। वरून बदा 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 येतो, पत्र दान करतात। काय होतं काय नाही का, भूकंप होतो का, मरतो का, काय असं चिंतन करतो आम्ही। काय सांगा, महिला शेतकरी आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। या पावसानं बीड जिल्ह्यामध्ये थैमान घातलं, या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। आता काय नुकसान झालंय? हे नुकसान भरून निघण्यासारखं आहे का? मदत जरी मिळाली तरी हे नुकसान 10 आणि 5 हजारात होत नाही। आमचा खर्चच एकरी 15,000 रुपये खर्च झालेला आहे आणि सरकारने 8 ते 9,000 रुपये देऊ असे आश्वासन दिलं आहे। पण माझं असं म्हणणं आहे सरकारला की सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावा। आम्ही जे काय आमच्या खिशात पैसे होते ते सगळे या शेतात ओतलेत आणि आता आमच्यापाशी 1 रुपयाही शिल्लक नाही। उद्या मुलांचे शिक्षण आहे, तर शिक्षणाला सावकाराच्या दारात जावं लागतं आहे आम्हाला आणि त्याच्यामुळे सरकारने आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा 50,000ची हेक्टरी मदत करावी, एवढी विनंती आहे। आपण पाहतो की गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री या अतिवृष्टीची पाहणी करतायत। आमदार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील बीड जिल्ह्याच्या अतिवृष्टीची पाहणी केली आहे। आता काय सांगताल, हे सगळे मंत्री, आमदार, खासदार बांधावर आहेत, मात्र अपेक्षा काय? ह्यांच्याकडून अपेक्षा एक नुकसान भरपाई देण्यात यावी। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। कारण एक क्विंटल खत घ्यायचं म्हणलं तरी 4,000 आणि 5,000 रुपये लागतात। एक फवारणी जर करायची म्हणली तर 3 आणि 4,000 रुपये लागतात। मग हे गगनाला भिडलेले भाव, शेतमालाला एकतर भाव नाही। जिकून तिकून कसं तरी पिकविलं होतं, संकटाला सामने देऊन तोंड देऊन ते बी आसमानी संकटाने घेऊन गेलं। आता वाली कोण आहे? शेतकऱ्याला वाली कोण आहे? हे मंत्री येतात, नुसते मंत्र्यांनी येऊन उपयोग नाही। नुसते येऊन डोळ्याला पाणी पासून काही उपयोग नाही साहेब याचा। ह्याला काहीतरी ओला दुष्काळ जाहीर करावा, काहीतरी मलमपट्टी तर करायला पाहिजे ना, तर शेतकरी टिकन। शेतकरी राजा टिकला तर जग टिकल, नाहीतर काय बघायचं साहेब? तुम्ही येणार, नुसते चक्रा मारणार, आम्ही नुसतं धवधव तुमच्या मागं पळत राहणार। कुठंतरी आम्ही आशाला लागलो की मंत्री येणार आहेत, आम्हाला काहीतरी देणार आहेत, पण 5 आणि 7,000 काही होणार नाही साहेब। कारण खर्चच भरपूर आहे। खर्च 1 क्विंटल जर खत घ्यायचं झालं 5,000 रुपये लागतात। तर निश्चितच आपण पाहतो की मी या कापसाच्या शेतामध्ये उभा आहे। पूर्ण हे कापसाचं शेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या शेतकऱ्यानं हजारो रुपये खर्च करून हे कापसाचं पीक उभा केलं, या कापसाची पेरणी केली, लागवड केली, त्यानंतर हे पीक उगवून आलं। याला आता बोंड्या लागल्या होत्या, काही दिवसानंतर याला कापूस फुटला असता आणि हाच कापूस बाजारात गेल्यानंतर या शेतकऱ्याच्या घरी आर्थिक उन्नती झाली असती। मात्र 2 दिवस बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला, या पावसानं हाहाकार घातला आणि या पावसानं जे काही हे विदारक दृश्य तुम्ही पाहिलं, हे दृश्य निर्माण केलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सरकारनं हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्यावी। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री, आमदार, खासदार असतील, यांनी फक्त या अतिवृष्टीच्या पाहणीचा फार्स करू नये, तर थेट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, कुर्ला, बीड।